मिरज तालुक्यातील धडक योजनेला अखेर गती. 1860 हेक्टर क्षेत्राला पाणी. आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या पाठपुराव्याला यश. मिरज तालुक्यातील धडक उपसा सिंचन योजनेअंतर्गत सिंचनापासून वंचित राहिलेल्या लाभक्षेत्राला पाणी मिळावे यासाठी प्रत्यक्ष बांधकामे तातडीने सुरू करण्याचे स्पष्ट आदेश राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे तब्बल 1860 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या कामासाठी मिरजेचे विद्यमान आमदार व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. मुंबई येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी धडक योजनेचा प्रश्न ठामपणे मांडत वंचित गावांना पाणी देण्याची मागणी केली होती. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री विखे पाटील यांनी प्रत्यक्ष कामे सुरू करण्याचे आदेश दिले. मिरज तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रालगत असलेल्या धडक उपसा सिंचन योजनेत म्हैसाळ, नरवाड, बेडक, वाकडी, बोलवाड, टाकळी व मालगाव या 7 गावांचा समावेश आहे. या भागातील साखर कारखाना योजनेचा घटक होता, मात्र कारखाना बंद पडल्याने योजना रखडली होती. कारखान्याकडून आवश्यक NOC मिळण्यातही अडचणी निर्माण झाल्या होत्या. तत्कालीन पालकमंत्री म्हणून डॉक्टर खाडे यांनी हा विषय कॅबिनेट पुढे मांडून निर्णय घेतला होता. जलसंपदा विभागाने सर्वे, अंदाजपत्रक व टेंडर प्रक्रिया पूर्ण केली होती, मात्र प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाली नव्हती. आता मंत्र्यांच्या आदेशानंतर कामांना गती मिळणार असून परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या बैठकीस आमदार समाधान अवताडे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, मुख्य अभियंता धुमाळे, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता रोहित कोरे, पंचायत समिती सदस्य मनोज पाटील, अल्पसंख्याक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष शीतल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. धडक योजनेच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याने मिरज तालुक्यातील शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असून हा निर्णय विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. अर्धराज्य न्यूज मराठी करिता ब्युरो रिपोर्ट. अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.